टेंट वगैरे सगळं तुटलंय, सगळं काय तुटलंय. आपला गरम आहे, फुल फुल एकदम राडा ब्रो राडा. सगळीकडे तुटलाय. मोठा कांड झालेला इथं आणि असं कोणासोबतच होऊ नये असं. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय कॅम्पिंग करायला. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. खूप सारी वर्ष झाली, 80 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य होऊन, आणि आज मी पण स्वातंत्र्य झालोय. तर आज आपण चाललोय कॅम्पिंग करायला. चला निघूयात, बाकीचं पुढं बघू. अशा प्रकारे आपण गाडीवरती सगळी सजावट केली. आपला स्टँड, हेल्मेट, आणि आपण निघतोय. माझी पण दुसरी आहे, मी पण दिसतोय. आता हे वाज घेत असते काय. असं आहे, लोक खोपली फिरायला येतात आणि आपण बाहेर फिरायला चाललोय. लोक येतात पब्लिक ब्रो, लोक येतात खोपोली फिरायला. केपी फॉल, झेनी, गगनगिरी आश्रम हे सगळे फिरायला येतात. आपला जन्म इथं झाला तर आपले ते डोळे भरलेत बघून. दुसरं काय विषय नाही, मग आपण चाललो बाहेर फिरायला. आता आपण आलोय लाकडं घ्यायला. 7 रुपयाला 1 किलो लाकडं, म्हणजे भरपूर झाली. 1 किलो मध्ये पण बरेच लाकडं भेटतात. आपला दादू शेठ आता लाकडं बघतोय. मजा आली आता निघतानाच. तो विषय असा झालाय, त्याच्या ज्याच्या बॅटरीचा झालाय इश्यू, 2-3 दिवस झाले तो इश्यू दाखवतोय. आता इथं आलो आणि आपला सामान पडणार होता, आपल्याकडे टॉप बॉक्स नाही म्हणून थोडा गाडी थांबवली आणि गाडी बंद पडली. आता झालाय कांड, तर चाललोय पुढे धसे, तिथे जाऊन थोडासा एक शूट घेतो आणि गाडी पहिले गाडी स्टार्ट करू दे. आम्हाला हिरा भेटला. हिरा, त्या हिऱ्याची किंमत आम्हाला माहित नाही, पण मगाशी जशी गाडी बंद पडली परत सेम तशीच गाडी बंद पडली आणि समोर इथं गाडी लावली आणि प्रॉपर पूर्ण जंगलामध्येच सगळं काय बंद पडलंय. गाडी केले पार्क, ऑफ रोडिंग धक्का गाडीला विका सगळा करून झालाय. तर गाडी पार्क केले. आता जायचंय पुढच्या रस्त्याने. बघू चांगला इथला लगेच काढून घेऊन जाऊ. कसं वाटतं का? मला लय भारी वाटतं. मला असं फिरायला आल्यावर लयच भारी वाटतं. गाडीने धोका दिला त्याचा काय मस्त विषय झालाय ना. आता परत तिला काहीतरी जुगाड करावं लागेल. पाय चिखलात गेला म्हणून आता डबक्यात पाय देतोय. सगळ्यांचाच घर दिसतोय बघा. आणि फायनली आम्हाला एक चांगला स्पॉट भेटलाय. भारी, एकदम भारी आहे. आणि लोकेशन काय नाही, लोकेशन फक्त मंकिलला यायचंय, बस फक्त मंकिलला या आणि पाठीमागा मग हा व्ह्यू आहे. खूप दिसते आणि क्लिअर दिसते. एवढं भारी वाटतंय ना, मस्त आहे, खतरनाक. आणि हे आता येडं झालं, येडं हे बघून येडं झालेलं आहे. आणि इथं आलं सगळा वेगळा. हा भाई तर पिसलला, इथं पिसललाय तो. म्हणजे
जो नजारा आहे ना इथं, एक नजारा म्हणजे खोपोली आपण खंडाल्यातून लोणावळ्यातून तिकडून बघतो आपण, ओके, तो त्या साईडचा व्ह्यू दिसतो. पण इथून आहे ना, इथून पार ती वावशी वगैरे सगळं जेवढं काय आहे ना, मावशी टमाटी आमना टामना अमुक धमुक बटाटी बिटाटी सगळं दिसतो भाई, सगळा म्हणजे अर्धी मुंबई बघू ना. इथून इथून थोडासा हे पण दिसतोय, समुद्र पण दिसतोय मला. एवढा नाही. आता आपण घेतलीत कामं वाटून, त्याच्यात लावतोय टेंट. मी घेतोय चिकन धुवायला. आणि आता सर्व काही झालंय. दादूने आपलं चिकन वगैरे धुतलेलं आहे आणि मी आपण टेंट लावलाय. ओके, आता फक्त प्रॉब्लेम असा आहे का पाऊस आला तर पावसापासून आपली आग वाचवायची कशी, तसं येणार तर नाही लवकरात लवकर, की आता ऊन पडायला लागलाय. नशिबात पाऊसच नाही. जेव्हा पण आपण टेंट लावायला येतोय, मागाशी पाऊस होता, आता पाऊसच नाहीये. पाठीमागं आपण टेंटच्या पाठीमागं पण असं आग लावण्यासाठी केलं, म्हणजे आग खूप जास्त हवा आहे, खूप जास्त हवा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, हवा अशी पूर्ण येते, त्याच्यामुळे आग नाही पेटू शकत आहे. म्हणून आम्ही काय केलं, टेंटला तिकडे डायरेक्ट बांधून हा कापड आहे तो पाठीमागे घेतला. असं पण आम्ही शेल्टर बांधणारच होतो. फुल जुगाड केलं. ही अशी लाकडं भेटलेली मला पडली सगळी उचलून त्याला थोडी भेटली आणि एकदम प्रॉपर असं बनवलं. आता पाठीमागच्या साईडला हवा जरा कमी झाले. ओके, आणि आता आपण आग वगैरे लावू, बाकीच्या गोष्टी करू. त्याच्यानंतर आग ते झालं का लगेच मॅगी तर मॅगी नाही आणली, काहीच नाही आणलं, फक्त चिकन. ओ शपथ, शॉर्ट गेला रे भावा आपण. ठीक आहे, आता आपण खुबे खाऊ, एवढा काय विषय नाही, टेन्शन नाही आपल्याला. ठीक आहे, आता नाही तर काय करणार, पाव किलो फक्त चिकन आणलंय. ठीक आहे, चला करू. आग तर लावलेली आपण, काय कसं भाई काही समजत नाही. धुराने नको सगळं केलंय. हो भाई, अशी एन्जॉय परत कधी भेटत नाही लाईफ मध्ये, तर एन्जॉय करून घेऊ. चला बोलून घेऊयात, आपण भेटत नंतर खाता. विषय असा झालाय, पाऊस जाम आलाय आणि आपण जे लावलंय ना, समोरचा व्ह्यू बघा, तुम्हाला काय दिसत नसेल भाई. पूर्ण मॅन वर्सेस वाईल्ड वाली फिलिंग येते भाई, एकदम कल्ला हालत भाई. फुल विषय गरम आहे, फुल एकदम राडा ब्रो राडा. असा विषय कधीच कुठे होऊ नये. कोणासोबत टेंट वगैरे लावतात ते बोल, हा पकडून ठेव असंच. ह्या टेंट मध्ये सामान आहे आपला. विषय गंभीर आहे, थांबा, तुम्हाला भेटतं, थांबा. एवढा घाण विषय झाला ना, पूर्ण सगळीकडे धुका आलाय आता. आणि आमचा टेंट वगैरे सगळं तुटलंय, सगळं काय तुटलंय, भिजलोय अक्षरशः, पूर्ण पाण्याने पूर्ण भिजलेलं आहे. जाम लय डेंजर विषय आला. एवढा जोरात पाऊस आला ना, सगळं ओलं झालं सगळं. एक काम करू खूप जास्त डेंजरस पाऊस आहे. आणि आम्ही इथं असे आग वगैरे लावले, हे सगळं शिजवायला शिजलंय सगळं काय, पण थोडा अजून टाइम लागेल नाही का व्हायला, थोडा अजून शिजायचंय. तोपर्यंत असं बघत राहा. बारीक येतो. हे एक काम करतो बाबा, गेलाय पाऊस. सगळ्यात मोठा कांड झालेला इथं, आणि असं कोणासोबतच होऊ नये असं. बेकार कंटेंट वाटते.
तर आज त्याच्यात हा बोलला होता पाऊस पाहिजे, हवा पाहिजे, पाऊस पाहिजे, हवा पाहिजे. हवा गेली आता. एवढं वाटलं, एवढी हवा येईल ना एवढं वाटलं नाही. म्हणजे झालं काय, आम्ही सगळं नीट चालू होतं, सर्व काय नीट चालू होतं. आणि आम्ही आग पेटवली, सगळं काही शिजलं वगैरे, थोडंफार शिजलं आणि थोडं बाकी राहिलं होतं. आणि अचानक पाऊस चालू आला. मी बाहेर येऊन बघितलं का हा पाऊस चालू झालाय. आणि टेंटच्या आतमध्ये कोणीच नव्हतं. टेंट मध्ये कोणीच आहे ना, दोघं पण आम्ही बाहेरच आहेत. आणि हवा आहे ना या साईडून पूर्ण, म्हणजे हा पूर्ण फ्लो वरती येतोय. ओके, धुका आलाय आता दिसणार नाही त्यामध्ये, पण हा पूर्ण फ्लो असं वरती येतोय. आणि आमचा टेंटचा जो इकडे आम्ही सगळं काय पॅक केलंय, अख्खी हवा इकडं पूर्ण एवढा जोरात हवा होती ना. चला तर ठीक आहे, काय विषय ना. आता आम्ही टेंट हा पूर्ण उभारतो परत. बघा तुम्ही कंटिन्यू करा काय विषय बघू. व्ह्यू हा पूर्ण जे काय धुकं आहे अख्खा बाजूला पसरलाय बघा. एवढा सेम डेंजर आहे ना. आता मी टेंट हा उभा केलाय, ओके, टेंट आता उभा केलाय, पण आहे ना हा बघा सगळीकडे तुटलाय. ऑलमोस्ट 4-5 जागी मी आता केलं ते बऱ्यापैकी केलं. आणि शॉट बघा हा फाटला. ओके, पूर्ण पाणी आहे. हा बघा इकडं पूर्ण पाणी आहे. ओके, काय विषय झाला, टेंट पडल्याच्या नंतर याच्यावरती ही जाली होती, ही पण साईडला निघाली. ओके, ही साईडला निघून ही जाली आहे. ओके, आतमध्ये म्हणजे जेव्हा आपण काय बनवतो आतमध्ये तर सगळं हे वरती आला. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आता असं झाला ना, आमची एक चुकी झाली का, आम्ही पाऊस आल्याच्या नंतर आतमध्ये बसा पाहिजे होतो. जरी आला तर बसलो असतो तरी पण तोच विषय झाला असता, कारण की मोठंच आहे ना, आता काय करणार. पण बऱ्यापैकी तरी वाचला असतं. आम्ही काय केलं, पाठीमागे एक शेल्टर बांधलेला, जिथं आम्ही आपण ते बनवत होतो सगळं काय, आपल्याला आग आतमध्ये नको लागायला म्हणून आपण ते बाहेर बनवत होतो. डेंजर, मी पण भिजलोय, ही पॅन्ट वगैरे, कारण की पाऊस जास्त जोरात आलेला एकदम. आता काय नाही, आता थोडंसं खाऊ आपण जे आणलं होतं. आता माझी बाईक पण तिकडे एकदम खूप लांब आहे, बाईककडे जाऊ, हे सगळं उचलापाचल करू, निघू इथून, कल्टी मारू. नेक्स्ट टाइम आपण बघू का एकदम प्रिपेअर होऊन येऊ. पण एक टेंट नसता आपला फाटला, पण विषय काय झाला माहितीये का, जर मी इथं असतो आणि त्याच्या तिकडे असताना तर तर आम्ही एकमेकांची सांभाळलं काळजी असतं. लागली असती, पण टेंट नसता तुटला. पण कसं आहे, सोबत राहणं आपण पण आहे. रेनकोट पण नव्हते घातले ना, रेनकोट कारण की पण आम्ही पाऊसच नव्हते नव्हता, घातले. पाऊस अजिबात नव्हता, अचानक पाऊस. आणि आमचं सगळं पाठीमागे लक्ष होतं, इकडचं ह्या साईडला लक्ष नाही, आणि ह्या साईडून पाऊस आला आणि मग डायरेक्ट विषय हार्ड. एक हिंट भेटली होती की पाऊस येतोय म्हणून, पण ते कसे नाही लक्षात आलं आमच्या. ठीक आहे, काय विषय ना, नेक्स्ट टाइम बघू आपण कसं काय. बेटर लेक नेक्स्ट टाइम. ती व्हिडिओ पण नाही काढली ना पण पावसाची, एकदम जाम काहीच हवा video होती. नाही. काहीच नाही, जेवण बनवत होतो आपण, खायला बनवतो. लय डेंजर विषय झाला. पण ठीक आहे, चला काय नाही, बघू पुढच्या नेक्स्ट टाइम. आता जेवताना बघू, आपण काही खाताना बघू. ते पण अर्ध कच्च मच्च झालंय, म्हणजे जास्त काही झालंय ना. पटापट घेऊ आता, पहिला आपण खाऊन घेऊ. आता बसण्या बिसण्याची तर माझी हे नाहीये, पण पटापट आता हे बघा अशा प्रकारे आपण काहीतरी बनवलंय. पाऊस परत येतोय पाऊस. आता तो येण्याच्या आतमध्ये आपण पहिले खाऊन घेऊ, हा. आता माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. आता पाऊस वगैरे खूप येतोय. आता परत आपण कल्टी मारायची, आता सगळं काय पॅक करतो. बाकीचं आपण आता डायरेक्ट नंतरच बघू. ओके, चलो बाय बाय.